लगा खरंच बर का, खरंच डोंगराची हवा गार आहे का तर हाय बर का. आगा का 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 या मनमोहक नजाऱ्यानं पोटात आग लावली बर का. हे पवन चक्कीचं पात कसं गोल गोल फिरतंय तसं पोटातली उंदर गोल गोल पळायला लागली ती. अशी तशी पोटाची आग भागणार नाही. त्याला गावरान तडका एकदम चमचमीत टेस्टी जबरदस्त काहीतरी पाहिजे. रस्ता माहिती आला असाच पुढे डिगंजीकडे चाललाय आपण तरसवाडीच्या घाटात आहे. असा हा मनमोहक डोंगराला नजारा बघून आपण तरसवाडीच्या पुढे आलेलो आहे. समोरचं तळ्याचं पाणी पिऊन तुमची फक्त ताण भागेल, पोटाची आग भागवायला मी तुम्हाला घेऊन चाललोय खतरनाक हॉटेलवर. चला. कसं की तुम्ही बघता आता आपण अशा प्रकारे इबतवाडीत आलेलो आहे. चला पुढे जाण्याकडे. नाद आहे बरं का गाड्याला. घरचाच गाडी जर नसती तर ह्याच गारव बसून मस्त पैकी पंची बनू उडता फिरू मस्त गगन मी करत हॉटेलकडे जेवायला आलो असतो. पण असं आता गाडीवर चाललोय. पवन चक्क्याच्या पात्यावरची तार बघून झाली. प्रवासाच्या दरम्यान घरावर बसलेली घार पण बघून झाली. आता झऱ्यातली ही धार बघून घ्या. सरळ चालली डिगंजीकडे. प्रकारे आपण शेनवडीतनं पुढे चाललेलो आहे. शेनवडीतनं पुढे आल्यानंतर असा मोठाच्या मोठा बोर्ड लावलाय आपल्याला जायचं डिगंजीला. जरा कळसोसा. मला माहितीये तुम्ही लांब ना आलाय पण थोडी प्यास बढाव थोडी भूक बढाव सब्र का फल टेस्टी होता है. आलो बरं का डिगंजीत पोचलोय. अशा प्रकारे घाट डोंगर पवन चक्क्या बघत बघत चालत आलं. इथं जवळच आहे. इथनं नुसतं पुलावनं लंगडी घालत गेलं तर एका मिनिटात पोचाल. नदी बोलून आले आले लगेच तुम्हाला दिसतंय बघा. आहे का आपलंच हॉटेल दिसणार आहे. दक्ष हॉटेल एवढं मोठा बोर्ड लावलाय. रोड टच लय सतत कुठं आहे एवढ्या लांब आलाय. जेवणाची ऑर्डर द्या आणि सूपचा आस्वाद घ्या मस्त पैकी. बाकी तुम्ही आतापर्यंत स्पेशल बिगवत मच्छी थाळी खाल्ली असेल पण आपल्या हॉटेल दक्षची अस्सल मानदेशी पकोडाची स्पेशल मटन थाळी तुम्हाला दाखवतो. ही आपल्या हॉटेल दक्षची स्पेशल मटन थाळी. यामध्ये मालवणी मटन प्लेट, उकड मटन प्लेट, अंडा मसाला, रस्सा, सूप, राईस, चपाती, रोटी, भाकरी. ही आपली तुम्ही बघितली स्पेशल मटन थाळी. यामध्ये रस्सा, सूप, राईस, चपाती, रोटी, भाकरी हे सगळं अनलिमिटेड येणार. हॉटेल दक्ष दिगंची यायच लागते.